प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांना प्रेज लॉर्ड. प्रियांनो, आजच्या वचनावरती आपण मनन करणार आहोत. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. प्रियांनो, बायबल सांगतं की परमेश्वराचं वचन सांगते की आपलं हृदय खूप मौल्यवान आहे. आपल्या हृदयामध्ये जे काय आपण घेतो ते आपल्या हृदयाला आपल्या विटाळते, त्या हृदयाला गहाण करतं. जर आपण इकडल्या तिकडल्या गोष्टी ऐकतो प्रियांनो, तर त्यावेळेस आपल्या हृदयामध्ये जातात आणि तेच आपल्या हृदयामध्ये एक विष म्हणून कार्य करायला लागतात. तर प्रियांनो, बायबल सांगते की सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षाही तू तुझ्या हृदयाचं जास्त रक्षण कर. म्हणजे आपल्याला आपलं हृदय आपल्याला आपलं हृदय शुद्ध आणि पवित्र ठेवणं गरजेचं. शुद्ध आणि पवित्र हृदय कशाद्वारे आपण ठेवू शकतो? तर परमेश्वराचं वचन आपल्या हृदयामध्ये घेतल्याद्वारे आपण आपलं हृदय शुद्ध आणि पवित्र ठेवू शकतो. म्हणजे परमेश्वराला ते ग्रहणीय आणि स्वीकारण्यास योग्य असं हृदय आपलं बनतं. तर प्रियांनो, तर वाईट गोष्टी कोणत्या आहेत? त्या वाईट गोष्टी अशा आहेत की ज्यावेळेस आपण लोक निंदा करतात, तिरस्कार करतात, वाईट बोलतात, त्याच्याबद्दल गराणी करतात, ते ज्यावेळेस आपण ऐकतो ते आपल्या कानांद्वारे ऐकण्यात येतं आणि ते आपल्या हृदयामध्ये प्रवेश करतं आणि त्याद्वारे आपलं हृदय गहाण बनतं. तर प्रियांनो, जसं बायबलचं वचन सांगतं की सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा तू तुझ्या हृदयाचं विशेष करून रक्षण कर. तर प्रियांनो, या वचनानुसार आपल्याला चालायचं आहे. तर प्रियांनो, सर्व वाईट गोष्टी सोडून, सर्व वाईट गोष्टी, घाण गोष्टी सोडून आपल्याला देवाच्या वचनावरती मनन करायचंय. त्याद्वारेच आपण आपल्या हृदयाचं रक्षण आणि सुरक्षित ठेवू शकतो आपल्या हृदयाला. तर प्रियांनो, तुम्हाला आणि मला या वचनाद्वारे देव आशीर्वादित करू. सर्वांना प्रेज लॉर्ड. हालेलुया.